मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, कृतार्थ अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो, तरी एकाग्र चित्ताने ऐकावे. युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्काम कर्मयोगी माणूस कर्मफल ईश्वराला अर्पण करून अखंड शांती प्राप्त करतो आणि सकामी पुरुष मात्र फलाच्या ठिकाणी आसक्त होऊन वासनेने बांधला जातो. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्म फळांशी विटला, तो घर रिघोनी वरीला शांती जगी. तरी या जगात आत्मज्ञानाने जो संपन्न झाला आहे, ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याच्या घरात येऊन शांती त्याला वर्ते. येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गांठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. यापेक्षा दुसरा जो कर्मे करणारा, तो इच्छेच्या दाव्याने फळाच्या खुंट्याला कर्मबंधाने बांधला जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखां वशी, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. ज्याची इंद्रिये आणि मन वश झालेली आहेत, असा देहधारी आत्मज्ञानी पुरुष 9 दारे असलेल्या या शरीरात संपूर्ण कर्माचा विवेकी मनाने त्याग करून निस्संदेह बनून न करता किंवा करविता सत चित आनंदरूप परमेश्वराशी एकरूप होऊन राहतो.